प्रियांकाच्या लहानपणापासून म्हणजे तिचा जन्म झाल्यावर तिच्या आई वडिलांना होणारा जो आनंद आहे तिथपासून ते प्रेग्नन्सी पर्यंत पूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। प्रियांकाचा जन्म झाल्यावर प्रियांकाच्या आई बाबांना किती आनंद प्रियांकाच्या आईला आठवली छोटीशी प्रियांका, दुपट्यातली प्रियांका आठवली कशी होती? रडकी होती, खूप रडकी होती ना, आता जशी रडती तशीच रडत होती। बर जाऊयात प्रियांकाच्या शाळेच्या दिवसात आणि तिने कशी मस्ती केली बघूया। शाळेचे दिवस आठवले? शाळेचा युनिफॉर्म आठवला? कोणत्या शाळेत होती? कुठे? सेवा सदन सोलापूरला। ओके। प्रियांका आता हळूहळू मोठी होऊन ती आता कॉलेजची नवतरुणी झाली होती। आपले कॉलेजचे दिवस म्हणजे कसे फुलपंखे दिवस, मोरपंखे दिवस, स्वप्न बघायचे दिवस आणि अशीच स्वप्न आता आपल्या प्रियांकाला पडायला लागली होती। तिच्या मनात स्वप्नात कुणीतरी येत होतं पण तो समोर काही येत नव्हता अशी अवस्था
प्रियांकाची झालेली होती. तर बघूया पुढच्या गाण्यामध्ये प्रियांका काय सांगते, काय तिची तक्रार होती. जाऊया तिच्या कॉलेजच्या दिवसामध्ये. आठवले असणार आहे. आपली कॉलेजची आता नवतरुणी प्रियांका जी आहे ती हळूहळू मोठी होऊ लागली होती आणि मुली मोठ्या झाल्या की आयांची काळजी वाटते. अशीच काळजी प्रियांकाच्या आईची पण वाढलेली होती. आणि काय सांगते प्रियांकाला ती की बाई प्रियांका, आपला बाईचा जन्म आहे तो खूप घाईचा आहे, बरोबर. कधी आई तर कधी मैत्रीण, कधी नणंद तर कधी बहीण, अशी असंख्य नाती आपल्याला निभावून न्यावी लागतात. तर बघूया पुढच्या छानच्या गाण्यामध्ये प्रियांकाची आई तिला काय गुपित सांगते. बघूया छानच्या पुढच्या गाण्यात. दोघांच्या संमतीने विवाह झाला आणि साखरपुडा सुरू झाला. आणि साखरपुडा झाला म्हटल्यावर मैत्रिणी चिडवायला लागल्या. चिडवत होत्या मैत्रिणी, चिडवलं होतं. आल्यात कोणी चिडवणाऱ्या मैत्रिणी? चिडवून गायब झाल्या. बर, तर मैत्रिणींनी चिडवलं होतं. तर कसं चिडवलं होतं बघूया पुढच्या छानच्या गाण्यामध्ये. Bye.
हनीमून म्हणजे काय तर दोघांनी एकमेकांना वेळ देणं, कारण नवीन असतात, खूप काही स्वप्न रंगवायची असतात. तर त्या दोघांनी काश्मीरमध्ये बर्फात खेळले असतील, सनसेट सनराईज बघत बघत हातात हात घेऊन सुखी संसाराची स्वप्न रंगवली असतील. तर आपण पण यांच्याबरोबर जाऊया पुढच्या गाण्यामध्ये.
हे दोघं सनसेट बघतील किंवा बर्फात खेळतील आणि आपण यांना बघूया. जाऊया का काश्मीरला? तसाही उकाडा इथं भरपूर आहे. चालेल का? सगळ्यांना आवडेल यायला? सगळं झालं पण हे राहिलं. आता पुढच्या वेळेस बाळाला घेऊन गेलात की नक्की करा. आणि आमचे आरची आणि वर्षा कसे वाटले? खूप मस्त, खूप मस्त. एकदम सैराट होता परफॉर्मन्स. खूप छान.
मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. परीक्षा घेऊया का? याने किती तयारी केली बघूया आई बाबा होण्यासाठी. घेऊयात का? तुम्ही घ्या म्हणलं तर घेणार. घ्यायचं? येस. मुलगी असेल, प्रियंका असेल तर पिंक सॉक्स वरती करायचा. ओके. आणि मुलगा असेल, जावई बापू असतील तर ब्लू सॉक्स वरती करायचा. समजलं? समजलं? आता दोघांमध्ये शॉपिंग कोण करतं? खर्चिक कोण आहे जास्त? आता काय हे खरंच कोण करतं शॉपिंग? बघा बरं आन्सर एकमेकांचं. पण मग त्यांचं म्हणणं असं की तू शॉपिंग करते जास्त. स्वतःहून घेतात मला, त्यांना म्हणजे ऑनलाईन आले की ते स्वतःच. अच्छा, ते करतात शॉपिंग पण ते तुझ्यासाठी करतात. रमतं. स्वयंपाक करायला कोणाला आवडतं? ऑनलाईन शॉपिंग करताना घरात स्वयंपाक कोण करतो? तू करते का करावं लागतं? म्हणजे आवडीने करते? आवडीने नाही करत पण करावं लागतं म्हणून करते. बरं तुम्ही करता थोडंफार मदत, कधीतरी मदत करतात पण आता करावी लागणार आहे मदत कारण आता छोटंसं बाळ येणार आहे. बरोबर. बरं भांडणं झाल्यावर माघार कोण घेतं? माझं चुकलं सॉरी असं कोण म्हणतं? बघा आता आन्सर.
ग